तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि संपूर्ण मुंबईमध्ये सध्या बॅनर्स पोस्टर्स पाहायला मिळतात। आपल्यासोबत शंभूराजे देसाई आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। यंदाचा वर्धापन दिन किती महत्त्वाचा आणि किती विशेष, किती भव्य दिव्य असेल? शिवसेनेचा वर्धापन दिन म्हटल्यानंतर राज्यभरातल्या शिवसैनिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण असतं। त्याचं कारण की पक्षाचं धोरण आणि पक्षाची येणाऱ्या कालावधीतली भूमिका ही पक्षाचे मुख्य नेते, पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी त्या वर्धापन दिन कार्यक्रमातून व्यक्त करत असतात। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांचं भाषण हे वर्धापन दिनाचं आकर्षण या ठिकाणी असणार आहे। कारण या संपूर्ण मागच्या 3 वर्षामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी संघटना जी बांधली, शासन सरकार स्थापन केलं, 2.5 वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराची भूमिका घेऊन राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। लोकाभिमुख योजना राज्यातल्या जनतेला दिल्या आणि आता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा शिवसेना कशी वाढवायची, घराघरामध्ये शिवसैनिक, घराघरामध्ये शिवसेना, हे जे वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं ब्रीदवाक्य होतं की प्रत्येक घरात आपला भगवा असला पाहिजे, प्रत्येक घरात आपला शिवसैनिक असला पाहिजे। आम्ही त्या दृष्टीनं मागची 2.5-3 वर्ष सुद्धा काम करतोय आणि इथून पुढे सुद्धा काम करणार आहे। एक जोशपूर्ण वातावरण हे वर्धापन दिनाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि उद्याच्या मुख्य मुंबईतल्या कार्यक्रमामध्ये आदरणीय मुख्य नेते शिंदे साहेबांचं मार्गदर्शन ऐकायला आम्ही सुद्धा तुमच्यासारखंच सगळेजण उत्सुक आहोत आणि नक्कीच येणाऱ्या वर्षातली पुढच्या वाटचाल ही आदरणीय साहेबांच्या भाषणामधनं आपल्याला ऐकायला मिळेल। शिवसेनेचं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा सुद्धा वर्धापन दिन, उबाटांचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा। तुम्ही उबाटा म्हणता पण उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर त्यांचा देखील वर्धापन दिन आहे आणि कुणाचा सगळ्यात भव्य दिव्य होईल? कारण आता चर्चा सुरू झाली आहे, राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची युती होते की नाही यावर सुद्धा चर्चा आता बऱ्याच रंगताना पाहायला मिळत आहे। होईल असं वाटतं तुम्हाला? एक दिवस आहे, कुणाचा मोठा होणार आणि कुणाचा छोटा होणार। दसरा मेळाव्यात 2 वेळा आम्ही ते दाखवलं, हां बरोबर ना? हां, मागं सुद्धा एकदा सांगितलं, एक दसरा मेळावा दादरला होता आणि दुसरा दसरा मेळावा बिकेशीत होता आमचा। मूळ जी शिवसेना आहे, शिवसेना म्हणजे काय? आम्हाला आदरणीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय शिकवलंय? भगवा आणि धनुष्यबाण ही शिवसेना, आणि ती शिवसेना घेऊन आम्ही पुढे चाललोय। त्यामुळं मागच्या 2-3 दसरा मेळाव्यांमध्ये महाराष्ट्रातला शिवसैनिक कोणाच्या पाठीमागे आहे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे। काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 80 जागा लढून आम्ही 61 जागा निवडून आणल्या धनुष्यबाणाच्या चिन्हाखाली। त्यामुळं शिवसैनिक महाराष्ट्रातला हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची विचाराची कास धरून चालणाऱ्या मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्याच पाठीशी आहे। हे अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने दाखवून दिलेलं आहे। त्यामुळं आता कोणाचा मेळावा मोठा होणार, कोणाचा छोटा होणार हे आपल्याला उद्या दिसेल। पण नक्की जी परंपरा आहे आमची शिवसेनेची, धनुष्यबाणाची, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांची, त्याचं प्रतिबिंब तुम्हाला उद्या शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या दसरा मेळाव्यामध्ये पाहायला मिळेल। पण संजय राऊत म्हणतात की उद्या मूळ शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील। संजय राऊत लोकशाही मानत जर असतील, घटनेला जर मानत असतील, कायदा न्याय व्यवस्थेला जर मानत असतील, तर त्यांनी एवढंच सांगावं की घटनेनं पक्ष ठरवण्याचं, चिन्ह ठरवण्याचा अधिकार हा माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेला आहे। त्याप्रमाणे कागदपत्र तपासून, कागदपत्राची पडताळणी करून, त्या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला युक्तिवाद होऊन ह्या सगळ्या बाबी तपासून माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं धनुष्यबाणाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव हे आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला दिलं। काही लोक त्याच्या विरोधात न्यायालयामध्ये गेली, पण न्यायालयामध्ये सुद्धा हस्तक्षेप त्याच्यावर झाला नाही।
याही पेक्षा उपर आपण लोकशाहीला मानतो, आपण लोकांच्या मताचा आदर करतो. लोकांनी मतदान करून दाखवलं ना की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरची शिवसेना ही खरी आहे आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला लोकांनी 80 पैकी 60 जागा जिंकून देऊन हे लोकशाही मार्गाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आहे. म्हणजे लोकशाहीत लोकांनी केलेल्या मतदानावर संजय राऊतांचा विश्वास नाही. घटनेनं दिलेल्या अधिकारात मान्य केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर संजय राऊतांचा विश्वास नाही. न्याय व्यवस्थेनं सुद्धा त्याच्यात हस्तक्षेप केला नाही, त्याच्यावर संजय राऊतांचा विश्वास नाही. संजय राऊतांचं धोरण एवढंच आहे, मी सांगतो ते खरं. मी विश्वज्ञानी प्रवक्ता आहे, मला सगळ्या विश्वाचं ज्ञान एकट्यालाच आहे. मी म्हणतो ते खरं, मी म्हणतो ती पूर्व दिशा. याप्रमाणे संजय राऊत बोलत असतात. त्यांनी थोडंसं कायद्याचा अभ्यास, न्यायव्यवस्थेचा अभ्यास, घटनेचा अभ्यास, लोकशाही मार्गात लोकांच्या मतदानाला असणारं महत्त्व याचा विचार करून भाष्य करावं. सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, यावर देखील आता संजय राऊत टीका करतात. ते म्हणतात की भाजपला सलीम कुत्ता चालतो, मुख्यमंत्र्यांची चाल तिरकी झालेली आहे, भाजप पलटूराम पक्ष आहे. नाही, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. माननीय भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते याच्यावरती काल बोललेले आहेत. काल माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब देखील याच्यावर बोललेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. याच्यावर आम्ही अधिक भाष्य करणं योग्य नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी असा पण उपस्थित होतोय की आता भविष्यामध्ये युती नेमकी कुणासोबत होणार आहे. कारण शरद पवार म्हणतात की काही झालं तरी देखील युती होणार नाही आहे. म्हणजे अजितदादा यांच्या पक्षाशी युती होणार नाही, जे भाजपसोबत गेले त्यांच्यासोबत युती होणार नाही. मग भविष्यामध्ये युती नेमकी कुणाची होईल? आपल्या शिवसेनेची राज ठाकरेंसोबत युती होईल असं वाटतं तुम्हाला? हे बघा, महायुती तर आज अस्तित्वात आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार, ही तर महायुती आहे. आता या विचारांशी समरस असणारे किंवा या विचारांशी समविचार असणारे जे कुणी या महायुतीमध्ये येण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्याशी आमचे वरिष्ठ नेते बोलत असतील ना. आपण पाहिलं की माननीय शिंदे साहेब एकदा राज ठाकरे साहेबांकडे जेवायला गेले. मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे सहकारी मंत्री मान्य उदय सामंत साहेब 2-3 वेळा राज ठाकरे साहेबांना भेटायला गेले. अगदी आत्ता गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमधल्या बांद्र्यातल्या एका हॉटेलमध्ये माननीय राज ठाकरे साहेबांची माननीय फडणवीस साहेबांची भेट झाली. त्यामुळे ह्या भेटी सुरू आहेत. ह्या भेटीतनं काय बाहेर येतंय याची आम्ही सुद्धा वाट बघतोय. पण जे कोणी समविचारी असतील, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार साहेबांचा, यांच्या विचाराशी ज्यांचे विचार समरस असतील, ते जर या विचारामध्ये सहभागी होत असतील तर आमच्या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते ह्यावर निर्णय घेतील. नक्कीच. म्हणजे तुम्ही सुद्धा बऱ्याच अपेक्षा आहेत शिवसेनेला पण की भविष्यामध्ये राज ठाकरे आणि शिवसेना यांची युती होईल. हे बघा, आता माननीय शिंदे साहेब राज ठाकरे साहेबांच्या निमंत्रणावरनं त्यांच्याकडे जेवायला गेले. त्या दोघांच्या चर्चा झाल्या. त्यामुळं आता निर्णय घ्यायचा आहे तो ह्या दोघांनी. आमच्या पक्षाचं काय, आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेतला आहे शिवसेनेचा की राजकीय निर्णय घेण्याचे सर्व अधिकार राज्य कार्यकारिणींनी पण आणि राष्ट्रीय कार्यकारिणींनी पण शिवसेनेच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला आहे. त्यामुळे याच्यावर अंतिम निर्णय मान्य शिंदे साहेब घेतील. पाटणकर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. तुमची कुठेतरी नाराजी आहे का? आणि तुम्ही याबद्दल भेट घेणार होतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची अशी सुद्धा माहिती होती. मी याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना या सगळ्या परिस्थितीची माहिती काल स्वतः दिलेली आहे. राजकीय परिस्थिती माझ्या विधानसभा मतदारसंघाची काय आहे, आमचा पारंपरिक राजकीय संघर्ष किती वर्षांचा आहे पाटणकरांचा आणि देसाईंचा, याची सुद्धा सर्व माहिती ही या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना दिलेली आहे. आणि मला आमच्या वरिष्ठ दोन्ही नेत्यांनी सांगितलेलं आहे की या बाबतीत ते योग्य निर्णय दोघंजण चर्चा करून घेतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.